मी तिला जा कायमची म्हटलं आणि ती खरंच कायमची निघून गेली. एक तरुण डॉक्टर अजय आणि त्याच्या लहानपणापासून घरात काम करणाऱ्या कावेरी मावशी. अजयचे आईवडील तो लहान असतानाच वारले होते. कावेरी मावशींनीच त्याला मोठं केलं होतं. अजय आता मोठा डॉक्टर झाला होता. त्याचं लग्न ठरतं. कामाच्या व्यापात आणि नवीन नात्यांच्या गुंफणीत तो कावेरी मावशींना विसरू लागला होता. त्याला वाटायचं ह्या तर कामवाली आहेत, पगार दिला की झालं. लग्नाच्या काही दिवस आधी कावेरी मावशी अजयकडे येतात आणि म्हणतात, बेटा, लग्नाच्या दिवशी मला 4 दिवसांची सुट्टी हवी आहे, गावी जायचंय. अजय चिडतो, मावशी, माझ्या आयुष्यातला इतका मोठा दिवस आहे आणि तुम्हाला सुट्टी हवी? तुम्हाला माझी काळजी नाही का? जा, कायमच्याच जा हवं तर. मावशी काहीच बोलत नाहीत. त्या फक्त एक जुना डबा टेबलावर ठेवतात आणि डोळ्यात पाणी आणून निघून जातात. अजयच्या लग्नाचा दिवस येतो. कावेरी मावशी दिसत नाहीत. अजय रागात असतो, पण तो टेबलावरचा डबा उघडतो. त्यात मावशींनी हाताने बनवलेले अजयचे आवडते बेसनाचे लाडू असतात आणि खाली एक कागद असतो. कागदावर लिहिलं असतं, बेटा, रागवू नकोस, मला कॅन्सर आहे आणि आज माझी शेवटची शस्त्रक्रिया आहे. मला माहिती होतं की मी तुझ्या लग्नात हजर राहिले तर माझं दुखणं बघून तू आनंदी राहू शकणार नाहीस. तू डॉक्टर आहेस ना, तुला माहिती आहे वेळ किती कमी आहे. मी सुट्टी कामातून नाही तर या जगातून घ्यायला निघालीये. हे लाडू खाऊन घे. तुझी कामवाली आई नेहमी तुझ्या पाठीशी असेल. अजय धावत हॉस्पिटलला जातो, पण तिथे गेल्यावर त्याला कळतं की कावेरी मावशींनी जगाचा निरोप घेतला आहे. त्यांच्या हाताला अजूनही लग्नाची पिवळी हळद लागलेली असते, जी त्यांनी अजयच्या सुखासाठी लावली होती. काही नात्यांना नाव नसतं, पण त्यांची किंमत आयुष्यभर लागते.